स्वागत आहे तुमचं स्वातीज किचनमध्ये। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर चवळीची भाजी बनवण्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी आणि कढईमध्ये 2 मिनिटं वाफवून घेतली आहे। आता ताटामध्ये काढून घ्यायची आणि 2 मिनिटं थंड होऊ द्यायची। थंड होईपर्यंत आपण फोडणीसाठी लसूण कापून घेऊयात। लसूण बारीक कापून घ्यायचं आहे आणि लसूण भरपूर घालायचं आहे, भाजीला चांगली टेस्ट येते लसणामुळे। आता भाजी थंड झालेली आहे आणि चांगली पिळून घ्यायची, चांगली घट्ट दाबून पिळून घ्यायची। आता भाजी मोकळी करून त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायची हाताने। कढईमध्ये 1 चमचा तेल घालून लसूण घालायचा आणि लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि भाजी घालून घ्यायची। 2 मिनिटं अशीच परतून घ्यायची आणि तयार आहे आपली भाजी।